विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण यावरून वादंग सुरू झालाय। काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचं काँग्रेस प्रभारी चेन्नीथला म्हणालेत। तर निवडणुकीनंतर मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असं विधान नेते बाळासाहेब थोरात यांनीही केलंय। याला ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय। मोठा भाऊ, लहान भाऊ, धाकटा भाऊ असं करत राहिला तर निवडणुकात त्याचे परिणाम दिसतील असा इशारा संजय राऊतांनी दिलाय। लोकसभा निवडणुकांच्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण यावरून वाद सुरू झालाय। विधानसभेच्या तोंडावर जागा वाटपाची चर्चा सुरू असताना लोकसभेत मिळालेल्या यशावरून काँग्रेसच मवियात मोठा भाऊ असल्याचं सांगण्यात येतंय। काँग्रेस 13, ठाकरेंची शिवसेना 9 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 8 जागांवर विजय झाला। काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मवियात महाराष्ट्रात काँग्रेसच मोठा पक्ष असल्याचं विधान केलंय। तर मोठा भाऊ लहान भाऊ करत राहिलात तर भविष्यात त्याचे परिणाम सहन करावे लागतील असा इशाराच ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसला दिलाय। कोल्हापूर, रामटेक आणि अमरावतीच्या शिवसेनेच्या हक्काच्या जागा काँग्रेसला दिल्यात। याची आठवणही राऊतांनी करून दिली। पार्लियामेंट के चुनाव में कांग्रेस पार्टी महाराष्ट्र में सबसे बड़ी पार्टी के रूप में आप लोग ने आपके सपोर्ट के आगे आए। आज महाराष्ट्र की सबसे बड़ी राजनीतिक दल इंडियन नेशनल कांग्रेस है, इसके सबको मालूम हो गया। 3 प्रमुख पक्ष आहेत, आम्ही एकत्र निवडणुका लढू आणि कोणाला अशी खुमखुमी असेल लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ, धाकटा भाऊ, तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल। कोल्हापूरची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली, रामटेकची जिंकलेली जागा आम्ही दिली, अमरावती हा आमचा बालेकिल्ला त्यांना दिला। या 3 जागा ज्या आहेत या शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या। हे जर ते विसरले असतील किंवा विसरू पाहत असतील तर ते योग्य नाही। तर याच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीनंतर मवियाचंच सरकार येईल आणि मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल असा विश्वास काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केलाय। यावर दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांना याबाबत स्पष्टता असल्याचं संजय राऊत म्हणाले। काँग्रेसचे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर असा दावा करणारच असं सांगत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाच्या वादावर भाष्य करणं टाळलंय। या निवडणुकांमध्ये काँग्रेस म्हणून आपल्याला जर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकलो तर पुढच्या जे 29 सालच्या निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस जास्त चांगल्या पद्धतीने आणखी पुढे जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा। आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका पुढच्या निवडणुका आहेत आणि याकरता या निवडणुकीमध्ये आघाडी म्हणून सुद्धा आपण चांगलं काम करा असं सुद्धा आवाहन मी करतो। मला खात्री आहे, 100% खात्री आहे, मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडीचा, काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल याची खात्री मला आहे। काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत। या संदर्भात काँग्रेस पक्षाला लोकसभेत 3 जागा जास्त मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत, आम्ही उंच भाऊ आहोत, पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे। असं आहे, समोर समर्थक बसलेत आपल्या पक्षाचे, त्यांच्या समोर हे बोलणारच ना। ते काय त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ते बोलण्याचा त्यांना अधिकार आहे। उगाच त्याच्यावर काय त्यांच्या कार्यकर्त्यांशी ते बोलतायत। आता तुम्ही खाजगीत काही ठेवतच नाही त्यामुळे सारखं ते बाहेर येते। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा मवियानं जाहीर करावा अशी मागणी केली होती। तर ठाकरेच मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं राऊत म्हणाले होते। मात्र निकालात ज्या पक्षाला जास्त जागा त्याचाच मुख्यमंत्री असेल अशी भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही या भूमिकेला पाठिंबा दिल्यानंतर निवडणुकीनंतर ठरवू अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे। महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सध्या सुरू असताना काँग्रेस नेत्यांच्या या विधानामुळे मवियातला हा वाद पुन्हा समोर आलाय। मवियात जागा वाटपावरूनही वाद असल्याचं दिसतंय। मुंबईतल्या 5 जागांवर वाद असल्याचं सांगण्यात येतंय। मात्र लोकसभेपेक्षा विधानसभेच्या जागा जास्त असल्यानं
आणि मित्रपक्षांना सामावून घेण्यासाठी वेळ लागत असल्याचं मविया नेते सांगतायत. लोकसभेला जागा वाटप हे अधिक सोपं होतं, कारण 48 जागांचंच चर्चा करायची होती. विधानसभेला 288 जागांचा विषय आहे. 3 प्रमुख पक्ष आहेत, शिवाय आमचे काही लहान मित्र पक्ष आहेत. त्या सगळ्यांना सामावून घेण्याची आमची भूमिका आहे आणि नक्कीच आम्ही त्यात यशस्वी होऊ. मुंबईतल्या जागा वाटपावरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद असल्याची चर्चा आहे. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेनं 20 ते 22 जागांवर दावा केलाय. काँग्रेसलाही मुंबईत 18 जागा हव्यात. जोगेश्वरी पूर्व, कुर्ला, माहीम, भायखळा आणि चांदिवली या 5 मतदारसंघात दोघांचेही दावे आहेत. मुंबईत 2019 साली नेमकं काय घडलं तेही पाहूयात. शिवसेनेनं 14 जागा जिंकल्या, तर 5 जागी शिवसेनेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. काँग्रेसनं 4 जागा जिंकल्या होत्या, तर 17 जागी काँग्रेसचे उमेदवार हे दुसऱ्या स्थानी होते. ही आकडेवारी पाहता ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमधील जागा वाटपाचा वाद लवकर संपणार नाही असं दिसतंय. तब्बल 15 दिवस झाले तरी मुंबईच्या जागा वाटपाचा घोळ अद्यापही मिटला नाहीये. त्यातच बंडखोर आणि नाराजांची गर्दी मवियात वाढत असल्याचं दिसतंय. त्यामुळे तिन्ही पक्षांची ताकदही वाढताना दिसतेय. मोठा भाऊ कोण? मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यासोबतच जागा वाटपाचा तिढा असं तिहेरी आव्हान सध्या तरी मविया पुढे दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.